press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम थोड़ा व्याकरण के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। यानी पद का नाम है काल। क्या है काल? काल यानी समय का ಆರೈಕೆ ಅರ್ಥ होता है समय ಅಂದರೆ ಟೈಮ್। ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ಏನು ಬೇಕು, ನಮಗೆ ಸಮಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಸಮಯ ಇದ್ರೇ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಟೈಮ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀವಿ, ಟೈಮ್ ನೋಡಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇದು ಈ ಕೆಲಸ ಇಂತಿಷ್ಟೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಕಾಲನ ನೋಡ್ತೀವಿ, ಅಂದರೆ ಟೈಮ್ನ ನೋಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ। जैसे ही यहाँ व्याकरण में काल यानी कोई काम होने का समय का बोध करता है, उसे हम काल कहते हैं। कोई कार्य होने का समय का बोध कराता है, उसे हम काल कहते हैं। ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಸಮಯನ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। काल का परिभाषा होता है कोई काम करने का समय का बोध कराता है, उसे हम काल कहते हैं। काल में हम तीन प्रकार के यानी काल के तीन प्रकार हैं। काल में हम तीन प्रकार के भेद देखते हैं, वो हैं वर्तमान काल, भूतकाल, भविष्यत काल। तो बच्चों आपको समझ में आया काल, हमें काल किसे कहते हैं? काल यानी समय होता है। जैसे ही जिसका परिभाषा होता है कोई काम यानी किसी भी काम करने का समय का बोध कराता है, उसे हम काल कहते हैं। काल में तीन प्रकार है, यानी काल के तीन भेद हैं, जो हैं वर्तमान काल, भूतकाल, भविष्यत काल। वर्तमान काल अब जो चल रहा है यानी ಈಗ ನಡೀತಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, वर्तमान काल ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। अब जो चल रहा है उस समय का बोध कराता है, वह वर्तमान काल कहलाता है। ಭೂತಕಾಲ, ಭೂತಕಾಲ यानी बीता हुआ समय, ಆಲ್ರೆಡಿ ಅದು ಕಳೆದೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಂದರೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯ। जैसे ही भविष्यत काल आगे होने वाला, आगे आने वाला यानी आगे समय में होने वाला कार्य जो है भविष्य काल। वर्तमान काल यानी समय का काल यानी समय। काल का परिभाषा होता है कोई समय, कोई कार्य होने का समय का बोध कराता है, उसे काल कहते हैं। काल में तीन प्रकार हैं, यानी काल के तीन भेद हैं, में तीन प्रकार हैं। काल के काल में तीन प्रकार हैं, वे हैं पहला वर्तमान काल है ना, भूतकाल जैसे ही भविष्यत काल। वर्तमान काल, भूतकाल, भविष्यत काल। जिस प्रकार हम काल में तीन प्रकार देखते हैं। उदाहरण के लिए यानी मैंने बताई किसी कार्य होने का समय का बोध कराते हैं। जैसे उदाहरण के लिए हम देखेंगे, मैं, जैसे यानी उदाहरण के लिए मैं खेल रहा था, मैं खेल रहा था, है ना। मैं खेल रहा हूँ,
देखो, मैं खेल रहा था, अब मैं लिख रही हूँ मैं खेल रहा हूँ। मैं खेल रहा हूँ, जैसे ही मैं खेलूँगा। मैं खेलूँगा। यहाँ खेल रहा था, खेल रहा हूँ, खेलूँगा. ಇವು ಮೂರಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯತ್ಯಾಸಗಳನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ರಹಾತ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ರಹಾ ಹೂँ ನಾನು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕೇಳುಂಗ ನಾನು ಆಡ್ತೀನಿ ಮುಂದೆ ಅಲ್ವಾ. ಆಡ್ತಿದ್ದೆ, ಕೇಳ್ ರಹಾತ ಇದೆ ಆಲ್ರೆಡಿ ಮುದೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮೇ ಕೇಳ್ ರಹಾ ಹೂँ ನಾನು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮೈ ಕೇಳುಂಗ. ಇಲ್ಲಿನೂ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅದು, ಭೂತಕಾಲದ, ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದ ಅಂತ ನಾವು आइडेंटिफाई ಮಾಡ್ಬೋದು. खेल रहा था ये है भूतकाल में है, खेल रहा हूँ ये वर्तमान काल में है, जैसे ही मैं खेलूँगा ये भविष्यत काल में है, यानी भविष्य काल में है. खेलूँगा ಇದು ಮುಂದೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಲ್ವಾ. अध्यापक पाठ करे थे, है ना. अध्यापक पाठ करे थे, अध्यापक पाठ कर रहे हैं, अध्यापक पाठ करेंगे अल्वा. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, अध्यापक पाठ करे थे, अध्यापक पाठ कर रहे हैं, जैसे ही अध्यापक पाठ करेंगे, करेंगे ಮಾಡ್ತಾರೆ, कर रहे हैं ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಕರೆತೆ ಆಲ್ರೆಡಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ರು, है ना. अध्यापक वाक्य निर्माण के बारे में पाठ करे थे, कल वर्तमान काल के बारे में पाठ करते हैं अथवा पाठ करेंगे. मैंने कल आपको वर्तमान काल पाठ करूँगी प्रकार हम क्या करते हैं, ಆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಅದು ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಯಾವುದು, ಭೂತಕಾಲ ಯಾವುದು ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ ಯಾವುದು ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡ್ಬೋದು. अब हम देखते हैं क्या ये वर्तमान काल. वर्तमान काल है अब जो चल रहा है, अब जो चल रहा है उस समय का बोध कराता है. अब जो चल रहा है ಇವಾಗ ಅಟ್ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಏನಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್, ಭೂತಕಾಲ ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್, ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸ್. ಕಾಲಾನಿ ಟೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ. ಹಾಗೆಯೇ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂದರೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್, ಅಟ್ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಿದೆ ಅಥವಾ ಏನು ಆಗ್ತಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. अब जो चल रहा है उस समय का बोध कराता है, उसे हम वर्तमान काल कहते हैं. ಭೂತಕಾಲ ಬೀತಾ ಹುआ समय ಆಲ್ರೆಡಿ ಮುಗ್ದೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಲ್ವಾ. जैसे ही भविष्यत काल आगे आने वाले समय में कार्य होने का बोध कराता है, आगे आने वाले समय में कार्य होने का बोध कराता है. देखो मैं खेलूँगा ನಾನು ಆಡ್ತೀನಿ ವಾ ಯಾವಾಗಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಆಡ್ತೀನಿ. ಈ ಥರ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಹುಡ್ಕೋದನ್ನು, ಅಂದರೆ ಅದು ಯಾವ ಟೆನ್ಸಲ್ಲಿದೆ ಅಥವಾ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿದೆ, ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಕ್ಯ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು ನೋಡ್ಬೋದು. ಮೈ ಪढ़ रही हूँ, मैं पढ़ रही हूँ ये है वर्तमान काल में आता है. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, पढ़ रही हूँ ಇನ್ನೂ ಏನಾಗ್ತಿದೆ, ನಾನಿನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಹಾಗಾಗಿ ಅದೇನೋ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಗೊತ್ತಾಯಿತು. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಏನು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ರಹಾತ, ರಹೀತಿ, ಏನ ರಹೇತೆ, ಅವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಲಿಂಗ ಯಾವುದು ಅಂತ ನೋಡ್ತೀವಿ, ಅದು ಪುಲ್ಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿದೆನೋ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿದೆನೋ ಅಂತ ನೋಡ್ತೀವಿ. जैसे ही वचन यानी एक वचन में है या बहुवचन में है, यह भी हम क्या करना है, वहाँ देखना है. यानी दिया हुआ
वाक्य वाक्य में हम क्या क्या देखना है, लिंग और वचन, यानी वहाँ स्त्रीलिंग रूप में है या पुल्लिंग रूप में है और एक वचन में है बहुवचन में है, ये सारा हम क्या करना है, ध्यान देना है। ಅಂದರೆ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಇದೆ ಅಲ್ಲಿ, मैं काम कर रही हूँ, लड़की काम कर रही है ना, लड़की काम कर रही है, राजू काम करेगा, राजू काम करता है, राजू पढ़ाता, राजू पढ़ाता, ರಾಜು ಪಾಠ ಪಡಾತಾ ಏನಾ, ಆಲ್ರೆಡಿ ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಓದಿದ್ದಾನೆ, ಹಾಗಾಗಿ ಅದು ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಭೂತ್ಕಾಲಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ। राधा लिख रही हैं, राधा क्या कर रही हैं, लिख रही हैं, राधा लिख रही हैं, है ना। अध्यापक पाठ पढ़ रहे हैं, रहे हैं, लड़कियां लड़कियां काम करते हैं, नहीं तो लड़कियां काम कर रहे हैं, वह लड़कियां काम करती हैं। ಇವನು ಕೂಡ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಇದನ್ನು ಬರಿಬೋದು। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, राधा अध्यापक, लड़कियां, ये तो वचन के बारे में बताते हैं। राधा स्त्रीलिंग रूप है, अध्यापक पुल्लिंग रूप, जिसका स्त्रीलिंग रूप होता है अध्यापिका। अध्यापक यहाँ पर पुल्लिंग रूप है। अध्यापक पाठ पढ़ रहे हैं, रहे हैं, रही है, रहे हैं, यानी लड़कियां काम करती हैं ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ। लड़कियां काम करती हैं, ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಹುಡುಗಿಯರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ। ಇಲ್ಲಿ ರಹಿ ಹೇ ಇವೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಹಾಗೆಯೇ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೇ ಮೇಲೆ ಬಿಂದು ಬಂತಂದ್ರೆ ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಬಹುವಚನ ಆಗುತ್ತೆ। ನೋಡಿ, रहे हैं ಅದು ಬಹುವಚನ ಆಯಿತು, ರಹಾ है ಏಕವಚನ, ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವಾ। ರಹೆ हैं ಬಹುವಚನ, ಹೈ ಮೇಲೆ ಬಿಂದು ಬಂತಂದರೆ ಅದು ಬಹುವಚನ। ಲಡ್ಕಿಯಾं हैं, ಲಡ್ಕೆ हैं, ಲಡ್ಕಾ है, ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಲಡ್ಕಾ है ಅಂತ ಬರೆದು, ಲಡ್ಕಾ है ಅದು ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಲಡ್ಕಿಯಾं हैं, ಲಡ್ಕಿಯಾं हैं ಅದು ಬಹುವಚನ। ಈ ಥರ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏಕವಚನ ಬಹುವಚನ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಐಡೆंटिफाई ಮಾಡ್ತೀವಿ। अब हम देखेंगे वर्तमान काल के बारे में हम देखेंगे। काल में 3 प्रकार होते हैं ना, जिसमें पहला हम देखेंगे वर्तमान काल। यानी काल का अर्थ तो आप समझे, काल का अर्थ क्या होता है, समय, जिसे हम वक्त भी बोलते हैं, वक्त, है ना। वक्त, समय, ಕಾಲ್, ಈ ಮೂರಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಅರ್ಥ, ಕಾಲ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಾಲ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ, ಸಮಯ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ, इंग्लिशಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ टाइम। काल में 3 प्रकार है। काल किसे कहते हैं, काल में कितने प्रकार हैं, कौन कौन से हैं, लिखिए। काल का और एक अर्थ क्या होता है, काल का और एक अर्थ समय या वक्त, ಎರಡರಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವುದನ್ನ ಒಂದು ಬರೆದ್ರೂ ಸಾಕು।
किसी काम होने का समय का बोध कराता है उसे हम ಕಾಲ್ कहते हैं. ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಿರ್ಬೋದು ಆ ಕೆಲಸ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯನ ಸೂಚನೆ ಮಾಡುತ್ತಲ್ವ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. जैसे ही काल में 3 प्रकार हैं, वे हैं वर्तमान काल, भूतकाल, भविष्यत काल. अब हम देखेंगे वर्तमान काल के बारे में, यानी पहला जो है वर्तमान काल, जिसके बारे में अब हम जानकारी प्राप्त लेंगे. वर्तमान काल. क्या है वर्तमान काल? अब जो समय हो रहा है जिसका बोध कराता है उसे हम क्या करते हैं? वर्तमान काल कहते हैं. यानी वर्तमान काल यहाँ अब जो चल रहा है, अब क्या हो रहा है, अब क्या हो रहा है? बाहर बारिश आ रही है. बारिश यानी मಳೆ, बाहर ಹೊರಗಡೆ. अब क्या हो रहा है? बाहर बारिश हो रही है. अब कौन सा मौसम चल रहा है? बारिश का मौसम चल रहा है. ಈಗ ನಡೀತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವ ಗಾಲ? ಮಳೆಗಾಲ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಲಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ನಡೀತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯನ ನಾವು ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. जो समय चल रहा है, वर्तमान काल का अर्थ होता है जो समय अब चल रहा है उसे हम क्या कहते हैं? वर्तमान काल कहते हैं. जो समय चल रहा है, वर्तमान काल का अर्थ होता है जो समय चल रहा है, चल रहा है, जिसका बोध कराता है उसे हम वर्तमान काल कहते हैं. जो समय चल रहा है उसका बोध कराता है उसे हम वर्तमान काल कहते हैं. वर्तमान काल में भी हम 3 प्रकार देखते हैं. वर्तमान काल में भी हम 3 प्रकार देखते हैं, जो हैं सामान्य वर्तमान काल, अपूर्ण वर्तमान काल और संदिग्ध वर्तमान काल. वर्तमान काल के प्रकार. वर्तमान काल में भी हम 3 प्रकार देखते हैं. वर्तमान काल के प्रकार. प्रकार यानी टाइप्स है ना. वर्तमान काल के प्रकार कौन कौन से हैं? वर्तमान काल के प्रकार 3 हैं. पहला जो है सामान्य वर्तमान काल. सामान्य वर्तमान काल. अपूर्ण वर्तमान काल. अपूर्ण वर्तमान काल. जैसे ही संदिग्ध. संदिग्ध वर्तमान काल. सामान्य वर्तमान, अपूर्ण वर्तमान, संदिग्ध वर्तमान. आगे हम देखते हैं यानी वर्तमान काल के लिए उदाहरण. वर्तमान काल के लिए उदाहरण. तुम घर जा रहे हो. तुम घर जा रहे हो, है ना. तुम घर जा रहे हो. मैं नृत्य सीख रही हूँ. मैं नृत्य सीख रही हूँ. मैं नृत्य सीख रही हूँ.
है ना। मैं खाना खा रही हूँ, मैं खाना खा रही, नहीं तो मैं खाना खा रहा हूँ, इस प्रकार भी हम लिखते हैं। जैसे ही गणेश पत्र लिखता है, गणेश पत्र लिखता है, गणेश पत्र लिखता है। रामू किताब पढ़ रहा है, रामू किताब पढ़ रहा है ना। रामू किताब पढ़ रहा है। यहाँ पर जा रहे हो, सीख रही हूँ, खा रही हूँ, लिखता है, पढ़ रहा है ना। ये सारे वर्तमान काल के लिए यानी वर्तमान काल में चल रहे हैं। क्या हो रहा है, तुम घर जा रहे हो, ನೀನು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಾ, तुम घर जा रहे हो, ನೀನು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಿದೀಯಾ। मैं नृत्य सीख रही हूँ, मैं ನಾನು ಡ್ಯಾನ್ಸ್ ಕಲಿತಿದ್ದೀನಿ, सीख रही हूँ ಕಲಿತಿದ್ದೀನಿ। मैं खाना खा रही हूँ, मैं खाना खा रही हूँ, ನಾನಿನ್ನು ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ। गणेश पत्र लिखता है, गणेश पत्र लिखता है। रामू किताब पढ़ रहा है। ये सारे क्या हैं, वर्तमान काल के लिए उदाहरण होते हैं। जैसे जैसे ही यहाँ पर है ना सामान्य वर्तमान काल यानी जो समय में जो कार्य पूर्ण होता है ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಕೆಲಸ ಈಗ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಏನಾಗುತ್ತೆ ಆಗುತ್ತೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಈಗ ಆಗ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಅಪೂರ್ಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ। ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಆದರೂ ಇನ್ನು ಅದು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, ಅದು ಏನಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ, ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ। जैसे ही पूजारी पूजा कर रहा है, जो है अपूर्ण, पूजारी पूजा कर रहा है ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಬಟ್ ಅದಿನ್ನ ಆಗಿಲ್ಲ, ಅದೇನಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ, ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ। ಹಾಗೆಯೇ ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲಕ್ಕೆ ನಾವು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅಂದರೆ ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋದಾದರೆ ಮೋಹನ್ गेंद से खेलता है, गेंद से खेलता है, ಮೋಹನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಚೆಂಡು ತಗೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತಾನೆ। डाकिया पत्र पहुंचाता है, डाकिया पत्र पहुंचाता है, ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಪೋಸ್ಟ್ಮ್ಯಾನ್ ಲೆಟರ್ನ ತಲುಪಿಸ್ತಾನೆ। जैसे ही महेश कार ठीक करता है, ಮಹೇಶ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಕಾರ್ನ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಟಿಕ್ ಯಾನಿ ಕ್ಲೀನ್, ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಜहाँ भी ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಅಲ್ವಾ, करता है ಮಾಡ್ತಾನೆ। जैसे ही करता है करती है ತಾ ತೀ ಆಮೇಲೆ ತೀ ಅವನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಅಪೂರ್ಣ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಕೆಲಸ ಆಗ್ತಿರುತ್ತೆ। जैसे मैंने बताई ना पुजारी पूजा कर रहा है, पुजारी पूजा कर रहा है, ಇನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದು ಈಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಕರ್ ರಹ ಹೈ ಇನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ಅದು ಅಪೂರ್ಣನೇ ಇನ್ನು ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಈಗ ನಡೀತಾ ಇದೆ ಬಟ್ ಅದಿನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅದು ಅವಾಗ ಏನು ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ ಅಪೂರ್ಣ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ। ಗೊತ್ತಾಯಿತು। जैसे और एक उदाहरण देखते हैं, माँ हलवा बना रही हैं, जैसे ही माँ हलवा बना रही हैं, देखो ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ
यानी सामान्य वर्तमान काल में हम देखते हैं क्या मोहन गेंद से खेलता है ना। मोहन गेंद से खेलता है। अपूर्ण वर्तमान काल के लिए उदाहरण देखें तो माँ हलवा बना रही हैं। माँ हलवा बना रही हैं। ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಹಲ್ವಾ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. खेलता है ಆಟ ಆಡ್ತಾನೆ ಅವನು. यहाँ बना रही हैं. ಇನ್ನು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ರೆಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನ್ನ? हलवाना. जैसे ही संदिग्ध वर्तमान काल जो कार्य होने का संदेह होता है. ಈಗ ನಾನು ನಿಮಗೆ ಕಾಲ ಬಗ್ಗೆ ಪಾಠ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದೀನಿ. ಅದು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆದರೆ ಈ ಪೀರಿಯಡಲ್ಲೇ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಮುಗೀತು ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ. ಬಟ್ ನಾನಿನ್ನ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲಪ್ಪ, ಈ ಒಂದು ಪೀರಿಯಡಲ್ಲೇ ನಾನು ಇದನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಫುಲ್ಲು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸೋಕ್ಕಾಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ಡೌಟಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ಅಲ್ವಾ, ಡೌಟ್ ಬಂದರೆ, ಸಂದೇಹ ಬಂದರೆ ಅದೇನಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ? ಸಂದಿಗ್ಧ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ. ನಿಮಗೂ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕಿತ್ತು ಅಲ್ವಾ, ಸ್ಕೂಲು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿಕೊಂಡ್ರೆ ಸ್ಕೂಲು ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ, ಓಪನ್ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಏನಾಗಿದೆ, ನಮಗೆ ಡೌಟ್ ಇದೆ, ಸಂದೇಹ ಇದೆ. ಅದೇನಂತ ಅನಿಸ್ಕೊಡುತ್ತೆ? ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಂತಂದರೆ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕಿತ್ತು, ಬಟ್ ಅದನ್ನು ನಮಗೆ ಡೌಟ್ ಇದೆ. ಸ್ಕೂಲ್ ಓಪನ್ हो रहा था यानी ಇದು ನಮಗೆ ಡೌಟ್ ಇದೆ, ಓಪನ್ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಡೌಟ್ ಇದೆ. ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟೈಮಲ್ಲೇ ಆ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಡೌಟ್ ನಮಗೆ ಬಂದರೆ ಅದು ಸಂದಿಗ್ಧ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ. ಏನಿ ಜೈಸೆ पिताजी आ रहे होंगे. उदाहरण देखें तो पिताजी आ रहे होंगे. ಅಪ್ಪಾಜಿ ಬರ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಅಲ್ವಾ. ಅಪ್ಪಾಜಿ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಬರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬರ್ತಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬರ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ಅಧ್ಯಾಪಕ್ ಥೋड़ी देर में आने वाली हैं यानी आते हैं. अध्यापक थोड़ी समय में आते हैं, आने वाले हैं. ಈ ಥರ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅದು ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಡೌಟಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಂದಿಗ್ಧ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಆ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಡೌಟ್ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಂದಿಗ್ಧ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವಾ? जैसे और एक उदाहरण हम देखते हैं यहाँ पर, ममता झाड़ू लग रही होगी. ममता झाड़ू लगा रही होगी. ममता झाड़ू लगा रही होगी. ಅವಳು ಕಸನ ಗೂಡಿಸ್ತಿರ್ಬೋದು. ಯಾರು? ಮಮತಾ. ಗೂಡಿಸಿದಳೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಗೂಡಿಸ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಕಸನ ಗೂಡಿಸ್ತಿರ್ಬೋದು ಅಂತ ಏನಾಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಡೌಟಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ ನಿಮಗೆ? यानी आपको इसके बारे में जानकारी आए ना. सामान्य वर्तमान काल किसे कहते हैं, अपूर्ण वर्तमान काल किसे कहते हैं, संदिग्ध वर्तमान काल किसे कहते हैं. ನೀವು ಜಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಿರಿ, ಹಾಗಂದರೆ ಏನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರಿ. ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಆ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲೇ ಆ ಕೆಲಸ ಆಗೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲೇ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಬಟ್ ಅದು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈ ಏಕ್ ಕಾಮ್ हो रहा है जो वर्तमान काल में हो रहा था, जो पूरा नहीं हुआ है, जो कार्य पूरा नहीं हुआ है वह अपूर्ण होता है ना, उसे हम अपूर्ण वर्तमान काल कहते हैं.
जैसे ही संदिग्ध वर्तमान काल में चल रहा हुआ जो समय होने का शक्ल यानी संदेह आता है उसे हम संदिग्ध वर्तमान काल कहते हैं। यानी जो कार्य पूरा होने का संदेह होता है उसे हम संदिग्ध वर्तमान काल कहते हैं। अच्छा बच्चों, आज हमें काल किसे कहते हैं, काल के कितने प्रकार हैं और वर्तमान काल किसे कहते हैं, वर्तमान काल के वेद के बारे में जानकारी लिए हैं, जिसका आगे भाग हम अगले क्लास में देखेंगे। यानी वर्तमान काल के बारे में और जो कुछ विषय है हम आगे क्लास में देखेंगे। बच्चों, इतना समय मेरी पाठ को बहुत ही ध्यान से सुने हो, इसलिए मैंने आपको धन्यवाद बोल रही हूँ। बच्चों, धन्यवाद।